नमस्कार. मी विश्वनाथ दहे. मी आपणास आज जिवंत जीवामृत कसं बनवायचं हे थोडक्यात सांगणार आहे. त्यासाठी लिंबू आणि अंडी, 4 किलो गूळ पाण्यात मिक्स करून आणि 5 किलो ताजे गाईचे शेण त्याची स्लरी करून घ्यायची आणि ती स्लरी आणि गुळाचं पाणी तसेच ताजे कच्चे गाईचे दूध काढलेले देशी गाईचे दूध पाहिजे. आणि बॅक्टेरिया त्याच्या जास्तीत जास्त वाढण्यासाठी मल्टिप्लाय करण्यासाठी मायक्रोबसाठी डेक्स्ट्रॉज म्हणून एक पावडर येतं. लिंबू आणि अंडी यांचं मिक्सचर हे सर्व मिळून 200 लिटर पाण्यामध्ये एका ड्रममध्ये आपल्याला ओतायचं आहे. हे जिवंत जीवामृत लगेचच तयार होतं टाकल्या. याला थांबण्याची किंवा वेटिंग पिरियड किंवा 1-2 दिवस हलवत बसा वगैरे असं काही प्रकार नाही. हे सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर लगेचच झाडांच्या बुडाला आपण ड्रेंचिंग करू शकतो. झाडाच्या वाढीच्या काळामध्ये यामध्ये गोमूत्र घेतलं तर चालतं. यामुळे ते ताज्या शेणातील 1500 बॅक्टेरिया कामी येतात. यातून डिकम्पोजर ॲटोमॅटिक मिळतो. त्यातून झायलम, सेल्युलोज, पोटॅश, फॉस्फरस बॅक्टेरिया मिळतात. गाईच्या कच्च्या दुधामध्ये बॅसिलस आणि सुडोमोनास जीवाणू आहेत. यामुळे त्या झाडाची रोगप्रतिकारक क्षमता जबरदस्त वाढत जाते. त्यामुळे हे जिवंत जीवामृत तयार करून आपण वेळोवेळी नवीन झाडाच्या बुडाला वाढीच्या काळात जर दिलं तर त्यामुळे जमीन जिवंत राहते आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढल्यामुळे झाड हे बळकट आणि मजबूत व्हायला लागतं आणि रोगराई येत नाही आणि त्याचा फायदा आपल्याला निश्चितच शेतामध्ये जाणून येईल. एका झाडाला बुडाला ड्रेंचिंग करायचं आहे आणि हे ड्रेंचिंग केल्यानंतर तिथं ॲटोमॅटिक जमिनीत असलेले गांडूळ वर येतात. त्यांचा रहवास वाढतो. त्यांना पोषक वातावरण तिथं मिळतं आणि भुसभुशीत होते. पांढरी मुळीची वाढ होते आणि खतं सर्व लागू पडायला मदत होते. या जिवंत जीवामृतमुळे आपला रासायनिकचा खर्च वाचतो आणि जमीन जिवंत ठेवायला मदत होते. याच्या उत्कृष्ट वाढीचा परिणाम आमच्या आंब्याच्या नवीन रोपा 1 महिन्याच्या तयार